हॅलो, मी मेघाताईकडे आलेली आहे. यांच्याकडे असलेल्या स्किल्स कोणकोणत्या आहेत त्याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. ताई. हां, मी मेघना पुरुषोत्तम कोढापे. बेसिकली मी BSc होम सायन्स ग्रॅज्युएशन आणि त्याच्यानंतर हॉटेल मॅनेजमेंटला ट्रेनिंगसाठी गेले 15 वर्ष मी काम केलं. 1999 ते 2015 पर्यंत. त्यामध्ये माझे विविध जे अभ्यासक्रम झालेत, MA झालं, त्यानंतर MSW मास्टर ऑफ जर्नलिझम आणि MBA. आणि मी विशेष तिथे काम केल्यानंतर अकोला पोलीस स्टेशन इथे प्रोटेक्शन ऑफिसर म्हणून 5 वर्ष काम केलं. ज्या विविध कोर्टांमध्ये महिलांच्या केसेस यायच्या, त्या वेगवेगळ्या केसेस वेगवेगळ्या विषयांवर हाताळून ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट हे माझ्यावर जी जबाबदारी द्यायची ती खंबीरपणे आणि उत्कृष्टपणे मी माझ्याकडनं करण्यात आली, ही सेवा देण्यात आली गव्हर्नमेंटला. आणि त्यानंतर मी मार्केटिंग या विषयामध्ये आल्यानंतर मी विविध माझ्या ज्या स्किल होत्या, कौशल्यांना चालना देत, जसे की चहा मसाला, ड्राय कचोरी, ढोकळा पीठ, चकली पीठ, सांबार मसाला, मशरूम पुलाव, कच्चा किंवा तयार करून पण मी स्वतः सेल करून विद्यार्थ्यांना तिथे मार्फत राबवला आणि उत्कृष्टरित्या मला त्याचा प्रतिसाद मिळाला. पण कोरोना आल्यानंतर ह्या खाद्यपदार्थांकडे थोडं दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे काही काळ असतो तो बंद करण्यात आला. पण मला आता मी काही विशिष्ट कारणाने जरी आजारी असली तरी पण मला माझी मोठी ताई आणि मॅडम डॉक्टर नाखलेताई यांनी मला जे काउन्सिलिंग केलं आणि त्याच्यामध्ये जीवन जगण्याचा अजून माझा उत्साह जो आहे तो इतका जागृत झाला की परत माझं थांबलेलं काम मी पूर्ववत चालू करण्याची इच्छा व्यक्त केली. तर त्यांनी मला प्रोत्साहन दिलेले आहे की ताई तुम्ही तयार करा. आपण तळागाळातल्या मुलांना जे शिकत आहेत आणि त्यांना स्वतःच्या पायावर पण उभं व्हायचं आहे, अशांना आपण सहकार्य करून, महिलांना पण सहकार्य करून त्यांना उपक्रमामार्फत आर्थिक मदत व्हावी व त्यांना मनोबल वाढवावं, त्यांचं आर्थिक बळ वाढावं आणि त्यांचा स्किलचा उपयोग निरंतर व्हावा अशी माझी इच्छा आहे. तुम्ही कुठले कुठले क्लासेस घेत होत्या याच्या आधी? शिकवायचे तुम्ही मुलांना? मी रांगोळीच्या पोस्टर रांगोळीचे पण मी संस्कार भारती पोस्टर रांगोळी अशी विविध रांगोळी पण घेते, पेंटिंग्स घेते. त्यानंतर बालसंस्कार शिबिर आणि काउन्सिलिंग पण करते. म्हणजे लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत आणि वयोवृद्ध गटांपर्यंत पण मी काउन्सिलिंग केलेलं आहे. आणि उत्कृष्टरित्या मी माझ्या वयाचा विचार न करता माझ्या आई वडिलांच्या वयाच्या पर्यंत सुद्धा लोकांनी मला प्रतिसाद दिला आणि माझी गोष्ट मांडून त्यांनी आपल्यामध्ये परिवर्तन केलं. तर आज ते सुखी कुटुंबात जीवन जगत आहेत. तर पुस्तकं वाचून जो माझा अभ्यास झाला, तथागतांनी मला जे सामर्थ्य दिलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, सावित्रीबाई फुलेंनी जे मला बळ दिलं, राणी लक्ष्मीबाईंनी जे बळ दिलं ते मी वाचूनच ठेवलं नाही, तर मी माझ्यामध्ये परिवर्तन केलं, अंगीकृत आणलं आणि त्या पद्धतीने मी सुरुवातीपासून स्वतःला घडवत आली. आणि मला असं वाटतं की मला अजून घडायचं आहे. तर मी घडत असताना मला माझा समाज सुद्धा घडवायचा आहे. बालमुलांना हा येणारा भविष्यातला भारत त्यांच्या हातात द्यायचा आहे. तर ते निर्व्यसनी असावे, सदृढ असावे, निरोगी स्वास्थ्य असावं आणि देशाप्रती त्यांची नितांत निष्ठा असावी असं मला वाटते. छान. थँक्यू ताई.